जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. ओवी क्रमांक 473 पर्यंत आपला अभ्यास मागच्याला येऊन पोहोचला होता. 457 ते 473 असा साधारण अभ्यास आपण मागच्याला केला होता. एखादा योगी ज्याचं काम झालेलं नाही, थोडक्यात योगाभ्यास सुरू असताना ज्याचं देहपतन झालं, तर त्याचं पुढे काय होतं असा प्रश्न अर्जुनाने विचारलेला. त्याचं उत्तर भगवंत देत आहेत. आणि काही गोष्टी आपण बघितल्या की भगवंतांनी हे सांगितलं की तो दुर्गतीला नक्कीच जात नाही. हे महत्वाचं आहे. दुर्गतीला तर तो जातच नाही, पण तो फार उत्तम गतीला जातो. आणि आपण बघितलं की ज्यांनी असे फार मोठमोठाले यज्ञ या पृथ्वी तलावरती केलेले आहेत, अश्वमेध सारखा यज्ञ आहे, राजसूय यज्ञ आहे, असे यज्ञ करून ज्यांनी खूप पुण्य प्राप्ती केलेली आहे, खूप पुण्य जोडलेलं आहे, असे महात्मे ज्या लोकाला जातात, त्या लोकाला हा जो योगभ्रष्ट आहे तो देहपतनानंतर तो जातो, म्हणजे त्याचा जीव जातो असं समजा. मागच्याला आपण बोललो होतो की एक शुद्ध मराठीत स्टेशन असतं, तिथे सगळ्यांनाच पहिले जावंच लागतं. सगळ्यांना म्हणजे त्यात न जाणारे काही असतात, तो आत्ता आपला विषय नाही आहे, पण बहुतांश जीवात्म्यांना तिथे जावं लागतं. त्याला आदित्य लोक असं म्हणतात. मागच्याला सूर्यलोक असा शब्द वापरला होता, अर्थ एकच आहे, आदित्य लोक. आणि मी चुकून आर्यमा लोक असाही शब्द वापरला होता, तो आर्यमा शब्द नाही, आदित्य लोक म्हणतात त्याला. आणि मग तिथे आपली जी पूर्वकर्म होती त्याप्रमाणे मग त्या त्या जीवाचा पुढचा प्रवास ठरवला जातो, असं छांदोग्य उपनिषदामध्ये वर्णन आहे. ते जी सूर्यकिरण असतात, कारण आपल्या नाडीमध्ये जो सगळा प्राणवायू असतो, अनेक नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत, ते सगळं तिकडे आपल्याला जायचं नाही आहे, पण ते सूर्यकिरणांवर आरूढ होऊन तो आदित्य लोकाला जातो असं वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि मग तिथे तो बहुत काल राहतो असं आपण वर्णन पाहिलं, अभ्यासलं. बहुत काल तिथे राहतो. त्याचं जे काही पुण्यकर्म असतं त्याचे भोग सगळे संपले की तो परत येतो. आणि तो परत आल्यानंतर काय होतं, तर दोन प्रकारच्या कुळामध्ये त्याचा जन्म होण्याची शक्यता असते असं भगवंत म्हणाले. एक शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. श्रीमंत पण पुण्यशील, अत्यंत सदाचारी अशा व्यक्तीच्या घरात, अशा कुळामध्ये म्हणूया, अशा अन्य जीवाच्या पोटी तो जन्म घेतो. शुची नाम श्रीमताम गेहे. अथवा दुसरा पर्याय भगवंतांनी सांगितला, एक तर अशा घरात त्याचा जन्म होतो, अथवा योग धीमताम, शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. की एखाद्या निर्धन घरामध्ये पण अत्यंत पुण्यवान असं जे कुळ आहे, कदाचित जीवनमुक्त सुद्धा तो असू शकतो, त्याच्या पोटी, त्याच्या घरामध्ये तो योगभ्रष्ट जो आहे तो जन्म घेतो. आणि हा जो जन्म आहे तो दुर्लभतर आहे असं भगवंत म्हणाले. का बरं दुर्लभतर आहे? तर मागच्या आपण एक परमपूज्य मंदाजींनी सांगितलेली ती कथा बघितली होती, आठवत असेल तर. ते कृष्ण आणि अर्जुन बाहेर फिरायला बाहेर पडतात, त्या श्रीमंताच्या घरी जातात, ते सगळं वर्णन आपण ऐकलं होतं. एका गरीबाच्या घरी जातात. त्या गरीबाच्या घरी काय होतं आपण पाहिलंय की तो सांगतो त्याच्या घरात काहीच नाही आहे, बायका नाही, मुलं नाही, हे नाही, तिने त्याच्या घरात त्यांना बसायला द्यायला सुद्धा काही नसतं, फाटकं पोतं सुद्धा त्याच्या घरात नसतं.
पण त्याच्या घरात एक गाय असते. कारण भगवंत त्याला विचारतात, काय नोकरी धंदा काय करतो काय तू? पण काय गरज आहे ही कामधेनू माझी, थोडंफार दूध देते ती, तेवढ्यावरती माझं देहाचा निर्वाह चालतो. देहाच्या निर्वाहासाठीच अन्न पाहिजे ना, असं त्याचं म्हणणं. म्हणजे रामकृष्ण हरी. ही देते म्हणे मला कामधेनू, पुरेसं आहे एवढं मला. आणि आता मी तुम्हाला काय देणार, तर त्या गाईचंच थोडंसं दूध आणून अर्धा, थोडं 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 दूध त्या दोघांना, तो एक अतिथी आलेले आहेत आपल्या घरात, आपल्याकडे देण्यासारखं काय आहे, गाईचं दूध आहे. आणि मग बाहेर पडताना भगवंत त्याला आशीर्वाद देतात, दारापाशी जातात, गाईकडे पाहतात आणि म्हणतात. पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची राहिली, की त्याला हे सगळं विचारतात भगवंत. तर तो म्हणतात काही नाही माझ्याकडे, हे सगळं वर्णन आपलं ऐकून झालं. तो म्हणतात आता माझ्या आयुष्यात काहीही नाही, मला काहीही नको, मला काहीही आवश्यकता नाही, मी कशाला नोकरी करू, मी कशाला धंदा करू. तर नाही म्हणायला एकच आहे, एकाच गोष्टीत थोडंसं आहे अजून जीव अडकलेला. भगवंत म्हणतात कोणता, तुझ्या घरात तर आता काहीच नाही, ही पुन्हा कामधेनू. समजा मी गेलो, हिच्याकडे कोण पाहणार, हिचं कोण करणार? म्हणून भगवंत बाहेर जाताना एक त्याला आशीर्वाद देतात, तुझी गाय मरू दे, आणि ते निघून जातात. अर्जुन म्हणतो, भगवंता मी तुला फार दयाळू समजत होतो रे, पण तू हा अशा प्रकारचा आशीर्वाद त्याला दिला. आधी ज्याला दिला असता, तुझे 2 4 5 घोडे मरू दे, काहीच फरक पडला नसता, त्याच्याकडे 50 घोडे होते. त्याच्याकडे एकमेव गाय, ज्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. मग भगवंत सांगतात की, अर्जुना, हा कशातच अडकलेला नाही, कशातच अडकलेला नाही. आता फक्त जर तो अडकला असेल, तर ही ती गाय. बस या गायीतनं त्याचं चित्त निघालं, की तो मला ही मिळाला समज. पहिला जो होता तो कशा कशात अडकलेला आहे, तो बायकात अडकलाय, तो मुलांमध्ये अडकलाय, तो घरात अडकलाय, तो आपल्या श्रीमंतीत अडकलेला, नातवंडांमध्ये अडकलाय, कशा कशातून त्याला सोडू. काय पाहतोय आपण, ही कथा कशासाठी सांगितली? तो दुर्लभ तर का आहे तो जन्म. कारण म्हणणं त्यांनी सांगितली, फार सुंदर कथा ही, पण त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा श्रीमंत घरामध्ये जन्माला येतो, दोघंही येतात, दोघांचाही योगाभ्यास सुरू असतो. तोच विषय आपण आता बघणार आहोत नवे, आपण तो बघितला 44व्या श्लोकामध्ये, की पूर्वाभ्यासेन ते नाही ह्रियते यवशोपि सहा, की त्याचा जो पूर्वीचा अभ्यास आहे, योगभ्रष्टाने ज्या पूर्वजन्मात केलेला तो अभ्यास आहे, त्याच्या संस्काराने तो ओढल्या जातो त्याच्याकडे, पराधीनपणे. नुसतं नाही ओढल्या जात म्हटलेलं आहे, पराधीनपणे. यवशोपि सहा, यवश, पराधीनपणे तो ओढल्या जातो. पण जो श्रीमंत घरात जन्माला येतो, त्याला प्रतिबंध फार असतात. श्रीमंत घरात जन्माला आलं की मग बाकीचे प्रतिबंध खूप असतात, अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. अमेरिकेत यायला मिळतं. रामकृष्ण हरी. विनोद होता. अमेरिका इथे देश असा अर्थ घेऊ नका. मुद्दा हा आहे की, साधी कल्पना करा, घर घेतलं, बिचारा घर घेणाऱ्याला काय काय करावं. आहे 10 एप्रिल तारीख येते, भरला का प्रॉपर्टी टॅक्स, इथपासून सुरुवात होती. मग हे बिघडलं, ते बिघडलं, घराला रंग द्यायचा आहे, अजून 10 घरं घेतली तर विचारूच नको. रामकृष्ण हरी, त्याच्याबद्दल तर न बोललेलंच बरं आहे. त्याच्या उलट भाड्याच्या घरात कसं, एक भाडा दिलं की आपली सगळी जबाबदारी संपली. लिझिंग ऑफिसला फोन केला, ते येतात, सगळं दुरुस्त करून देतात. या अमेरिकेतली परिस्थिती गृहीत धरून मी बोलतोय. मुद्दा असा की, हे सगळं नसेलच तर त्याचे चित्त जाण्याचा प्रश्नच नाही, चित्त व्यग्र होण्याचा प्रश्नच नाही, चित्त अडकण्याचा प्रश्नच नाही. असं त्या योग्याचं होतं, ज्याला दुर्लभ तर असा तो निर्धन घरातला जन्म मिळाला. आणि आपण हेही बघितलं की आचार्यांनी सांगितलं की दीर्घकाळपर्यंत, म्हणजे कधी कधी असं होतं की पूर्वी केलेल्या जन्मातली इतर कर्म म्हणजे आता ती कोणती ते सोडून देऊ, पण योगाला अनुकूल नसलेली, एवढंच बोलतो फक्त. मग ती पाप आहेत का पुण्य आहेत वगैरे सगळं सोडून देऊ.
पण त्याचे भोग इतके असतात की हे जे असतात संस्कार हे दबलेल्या अवस्थेत असतात, पण ते नष्ट होत नाही. का होत नाही त्याचा विचार आपण बऱ्याच वेळा केलेला, कारण तोच सूक्ष्मदेह या देहातून त्या देहात जातो. म्हणजे आपल्याला मिळालेला सूक्ष्मदेह किती जुना, कल्पना करा. हे हे बदलतं. वासांसी जीर्णानी हे बदललं जातं. नवाने गृह्णाती. सो मुद्दा असा की सूक्ष्मदेह मात्र तोच आहे, जन्मानुजन्म तोच आहे. त्यामुळे संस्कार दबलेल्या अवस्थेत असतात, पण हे जे भोग आपले जेव्हा संपतात इतर कर्मांचे, आता बृहन महाराष्ट्र मंडळाची मालिका सुरू आहे, ते प्रश्न विचारण्याची संधी लोकांना मिळते. तिथे 2-3 जणांनी बोलून दाखवलं किंवा मला वैयक्तिकरित्या मग बोलून दाखवलेलं आहे की अरे हे आम्हाला आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं. अनेकांना असं वाटतं, काही जण बोलून दाखवतात, काही जण बोलून दाखवत नाही. हे मला जर सगळं आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं. का नाही कळलं? पुढचा प्रश्न. का नाही कळलं? बरं, आजच्या या युगामध्ये, शुद्ध मराठीमध्ये, वेल कनेक्टेड अशा या जगामध्ये खरं कळण्याची सोय नव्हती का? होती ना. आहे ना. युट्यूब किती वर्षांपासून आहे? व्हॉट्सअप किती वर्षांपासून आहे? पण युट्यूबवर जाऊन हे बघण्याची किंवा हे सर्च करण्याची कधी बुद्धीच झाली नाही. नको तेच सगळं बघण्याची बुद्धी होती. पण आता ही जेव्हा याचं महात्म्य कळतं आहे, मग हे आत्ताच का व्हावं? काही जणांच्या बाबतीत वयाच्या 10व्या वर्षी, काही जणांच्या 40व्या वर्षी, काही जणांच्या 70व्या वर्षी असं का व्हावं? आता त्याचं महात्म्य कळून आता इकडली ओढ का वाढावी? आता आपण इथे येऊन का पोचलो? त्याचं उत्तर हा अध्याय देतो. प्रतिबंध होते, बुद्धीच झाली नाही आत्तापर्यंत. माझ्या तर नेहमी मनात विचार येतो, आपण पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाकडून छोटंसं एक गाव आहे महाराष्ट्रामध्ये, मुरगुड नावाचं. तिथे जाण्यासाठी आपण काय काय करतो हे सगळं आपल्याला सगळ्यांनाच अत्यंत चांगलं माहिती. अगदी 1 तास का होईना मिळणार असेल तिथे जाऊन परमपूज्य काकांच्या सहवासात, तरी आपण त्याच्यासाठी काय काय करतो. आणि पलीकडे फक्त एक तारेचं कंपाऊंड आहे. याही बाजूला राहतात, त्याही बाजूला राहतात, समोरही राहतात, मागेही राहतात. नाही होत बुद्धी. होत नाही बुद्धी. याचं कारण आहे, याचा अर्थ एकच आहे, योगाचा अभ्यास मागच्या जन्मात केलेला नाही. आता इथे योगाची व्याख्या काय वगैरे ते सगळं सोडून देऊ आपण. पण हे केल्याशिवाय बुद्धी होत नाही. आणि हे जर संस्कार असतील तर ते तुम्हाला खेचून घेऊन येतात. खेचून घेऊन येतात. ज्यांना तरुणपणी माझ्या सकट सद्गुरू प्राप्ती झालेली आहे, काय केलं या जन्मात? मी तर नेहमीच सांगतो, या जन्मात तरी काही केलेलं नाही. पण हे अर्ध सत्य आहे. काही केलं नाही हे चुकीचं आहे, या जन्मात काही केलं नाही हे बरोबर आहे. जाऊ दे, माझी कथा सांगत नाही. पण मला सद्गुरू कसे भेटले, कुठे भेटले, हे तर अगदी म्हणजे अगदी दिसतं त्याच्यातून की कारण परंपरा या जन्माचा जर फक्त विचार केला तर त्याची उत्तर नाहीच देत आहे. आणि भगवंत इथपर्यंत म्हणतात आहे की अरे, एखादा जर योगाचा नुसता जिज्ञासू जरी असेल, फक्त जिज्ञासू म्हटलेला आहे, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की अम, आल्यानंतर आलो आपण इथे, उडल्या गेलो, इथे सगळं जे वर्णन आलेलं आहे, कानावर 4 गोष्टी पडायला लागल्या, पण बऱ्याच वेळा असं होतं की कळतच नाही. कितीही समजून सांगितलं, किती साध्या सोप्या शब्दात सांगितलं, वारंवार सांगितलं, तरी कळत नाही. मग इथे कसं आलो? जिज्ञासू. मागच्या जन्मी फक्त जिज्ञासा केली होती की मला हे मिळावं, अशी इच्छा केली होती, मला हे कसं मिळालं असं वाटलं होतं. भगवंतानी इथपर्यंत येण्याची सोय केलेली आहे. आणि उत्तमरित्या कळत असेल, अतिशय सुंदर ओवी मागच्या वेळेला आपण बघितली होती, 453 क्रमांकाची फार सुंदर ओवी माऊलीने दिली की तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावानं येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया. की जो
ज्याला फक्त जिज्ञासा झालेली आहे इथपासून तर त्याचा अभ्यास बऱ्यापैकी, म्हणजे त्या योगाचं प्रमाण आणि प्रकार या दोन्हीवरती अवलंबून आहे की तो पुन्हा त्या शुचिनाम श्रीमताम गेहे या पहिल्या गटात बसतो का या धीमताम अथवा योगिनाम एव कुले भवती धीमताम या गटामध्ये बसतो. अभ्यास दोघांचाही आहे, पण प्रमाण आणि ज्या तीव्रतेने त्यांनी अभ्यास केलेला आहे त्याच्यावर ठरतं त्याची पुढची गती काय आहे. तर ती दोघांनी चांगलीच मिळते आपण बघितलं, पण हे दोघही जण पुन्हा पुढच्या अभ्यासाला लागतात आणि अधिक अभ्यास ते करतात. ते आपल्याला पुढच्या प्रयत्नात यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषा, हा जो 45 क्रमांकाचा श्लोक आपण मागच्या वेळेला बघितला. यतमान अधिक अभ्यास तो करतो, तो ओढल्याच जातो त्या अभ्यासाकडे. अधिक अभ्यास या जन्मात नाही झालं, पुढच्या जन्मात. पण संस्कार विसरत नाही. आपण जसं मागच्या वेळेला मी जसं म्हणालो सुरुवातीला, मी नेहमीच तुम्हाला सांगतो आपण कोणत्या ओळीपाशी येऊन थांब. 473 क्रमांकाची ओळी. आता मागच्या शुक्रवारी आपण 473 ला थांबलो. आज सुरुवात 474 पासूनच करणार की. हे जसं असावं, पण समजा मध्ये काही काळ गेला, समजा काही कारणाने आपलं 2-3 आठवडे वाचन झालं नाही आणि मग आपण पुन्हा वाचनाला येऊन बसलो, काय होतं आपलं नाही आठवत. आपण काय आठवतो 430, 440, 450 ओव्यांपासून आठवायला सुरुवात करतो. आठवतो, अरे हा एकदम आठवतं की नाही बरोबर आहे, हे झालं होतं आपलं. तो कोणत्या गुणात जन्म घेतो, मग त्याचा पुढे अभ्यास कसा होतो, आठवतं ना सर. हे जसं असावं तसं अगदी, जरी मध्ये काळ जातो, तो त्या पुण्य लोकात जातो, ते सगळे भोग भोगून येतो, तरी हे संस्कार दबलेल्या रूपात असतात. पण त्याला फक्त एक थोडंसं त्याच्यावरची धूळ झटकण्याचं काम, की जे निमित्त मात्र होऊन ते काहीतरी घडतं आणि तो या अभ्यासाकडे उठला. आणि अधिकाधिक प्रयत्न तो करत जातो. त्या प्रमाणामध्ये त्याचा पापरूपी मल धुतला जातो. अधिकाधिक अधिकार संपन्न तो होत जातो. अनेकेषु जन्मसु, आपण आता माऊलींनी सांगितलं, प्रत्येक 1000 जन्मातील 100 वर्णांच्या कोट्यावधी आयुष्यात थोडे थोडे निष्काम पुण्य साठवित. आणि मग एक जन्म असा येतो, काय होतं त्या जन्मामध्ये, हा हा जो प्रवास आहे, ही जी सगळी प्रक्रिया आहे, ही पूर्ण होते. आणि 473 पर्यंत आपण आलो होतो. आणि ती प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा काय होतं, हा आजच्या आपल्या अभ्यासाचा विषय आहे. 46 क्रमांकाचा श्लोक आजच्या वाचनाकडे वळू. तो मी वाचतो. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. पदच्छेद आहे, तपस्विभ्यः अधिकः योगी ज्ञानिभ्यः अपि मतः अधिकः कर्मिभ्यः च अधिकः योगी तस्मात् योगी भवार्जुन. तपस्विभ्य अनेक वचन आहे ती सगळी. तपस्विभ्य, ज्ञानीभ्य, कर्मीभ्य, यांच्यापेक्षा अधिक, इथे अधिक याचा अर्थ श्रेष्ठ. अर्जुना, योगी हा तपस्व्यांपेक्षा श्रेष्ठ आणि ज्ञान्यांपेक्षाही विशेष मानला आहे. तसेच ज्योतिष्टोमादी कर्म करणाऱ्या लोकांपेक्षाही तो अधिकच आहे. अधिक म्हणजे श्रेष्ठ. याकरता तू योगी हो, तस्मात योगी अर्जुन. भगवंत त्याला
उपदेश करतायत अर्जुनाला. तपस्व्यांपेक्षा श्रेष्ठ. तपस्वी अनेक प्रकारची तप असतात आपल्याला माहिती आहे, कायिक, वाचिक, मानसिक वगैरे. चांद्रायण आहे, कृच्छ आहे, सारखी अनेक कठीण तप आहेत, ते करणारे योग तपस्वी आहेत. पण ह्या इतके कठीण सुद्धा तप करणाऱ्या त्या तपस्व्यांपेक्षा ध्यानाचा अभ्यास करणारा, वैराग्य संपन्न होऊन चित्त एकाग्र करून ध्यानाचा अभ्यास करणारा योगी श्रेष्ठ आहे. कोण म्हणताय असं? भगवंत म्हणतात. ज्ञानिभ्यची व्याख्या करताना आचार्य म्हणतात की ज्ञानम अत्र शास्त्र पांडित्यम तद्वद्भ्य अपि. ज्ञानिभ्य, ज्ञानम अत्र शास्त्र पांडित्यम तद्वद्भ्य अपि, म्हणजे जे केवळ, ज्याला आपण म्हणतो परोक्ष ज्ञान, पंडित. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ म्हणजे त्याचा अर्थ हा आहे, कोणाच्या मनात किंतु आला असेल तर, परोक्ष ज्ञानी असा त्याचा अर्थ आहे. त्या नुसत्या परोक्ष ज्ञानापेक्षा हा जो ध्यानयोगाचा अभ्यास करणार आहे, ध्यानाचा अभ्यास करणारा योगी आहे, हा श्रेष्ठ आहे, भगवंत म्हणतात. आणि कर्मीभ्य इथे ज्योतिष्टोमादी कर्म असं म्हटलेलं आहे. ज्योतिष्टोमादी नावाचा एक यज्ञ असतो आणि स्वर्गप्राप्ती हे त्याचं फल आहे. स्वर्गप्राप्ती करता कर्म करणारे कर्मठ, दुसरा शब्द आहे त्याला. किंवा आचार्यांनी केलेली व्याख्या कर्मीभ्या म्हणजे अग्निहोत्रादी कर्म तद्वद्भया, हे जे सगळे करणारे यांच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि हे कर्म करणाऱ्यांपेक्षाही तो श्रेष्ठ आहे. याकरिता अर्जुना तू योगी हो. माऊली त्याच्यावर भाष्य करताना म्हणते, जया लाभाची आशा करुनी धैर्य बाहूंचा भरवसा, घालित षटकर्मांचा धारसा कर्मनिष्ठ. ज्या वस्तूच्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ लोक स्वतःच्या धैर्यरूपी बाहूवर विश्वास ठेवून अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह या षटकर्मांच्या प्रवाहात उडी घालतात. कर्मनिष्ठ वस्तूच्या लाभाने ते करतात आहेत. आता हे त्या काळची आपण कल्पना करू शकतो. महाभारतातलं भगवद्गीता, त्या काळी जी कर्म असायची, आजची कर्मांचं स्वरूप खूप बदललेलं आहे, पण त्या काळी कर्म करणारे जे विशेषतः कर्म करायचे, कर्माचं स्वरूप यज्ञाचं होतं. काय आपल्याला माहिती आहे, आधीचे अध्याय आपल्याला सांगतात, यज्ञ कर्म समुद्भव, कारण त्यांचा उद्देश स्वर्गप्राप्ती हाच होता. कर्म त्याच्यासाठी करायचे, त्याला कर्म समजलं जायचं. हे कर्मनिष्ठ लोक आपल्या भाऊवर विश्वास ठेवण्याचे सगळं करायचे आणि या षटकर्मांच्या प्रभात ते उडी घालतात, असं वर्णन इथे आलेलं आहे. का जिये एक वस्तू लागी, बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेसी समरंगी ज्ञानी येगा. ज्या एका वस्तू करता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलखत अंगावर घालून विचाराच्या समरांगणावर प्रपंचाशी लढा देतात. माऊलींचं वर्णन. अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा, झोंबती तपिये चाडा जयाचिया. ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या इच्छेने तपस्वी लोक जेथे पाय ठेवता येत नाही, ठेवला तरी निसटतो, अशा तपरूपी किल्ल्याच्या आडव्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात. कर्म, ज्ञान, तप तिघांचे समाचार पहिल्या 3 ओव्यांमध्ये माऊलींनी घेतलाय. पुढे म्हणतात, जे भजती या भज्य, याज्ञिकांचे याज्य, एवं जे पूज्य सकळ सदा. अशा प्रकारचे जे भक्तांच्या भक्तीचा विषय, जे यज्ञ करणाऱ्यांच्या यजनाचा विषय, सर्व पूजकांच्या सर्व काळ पूजनाचा विषय. कोणाचं वर्णन सुरू आहे? हे योग्याचं वर्णन सुरू आहे. जे म्हणजे जे योगी भक्तांच्या भक्तीचा विषय आहे, यज्ञ करणाऱ्यांच्या यजनाचा ते विषय आहेत, आणि पूजकांच्या सर्व काळ पूजनाचा विषय आहे. तो चितो आपण स्वये जाहला निर्वाण,
जे साधकांचे कारण सिद्ध करते, जे साधकांचे साध्य आहे, जे सिद्धांचे स्वयंभू तत्व आहे, तेच ब्रह्म, तो योगी स्वतःच्या, महत्वाचं वाक्य, शेवटच्या जन्मात झालेला असतो. म्हणून मी मगाशी म्हणालो की ही प्रक्रिया आता इथे पूर्ण होणार आहे. माऊलींचा शब्द आहे ओवीतला निर्वाण. निर्वाण म्हणजे आपण म्हणतो ना, निर्वाणीचं मी तुला सांगतोय, असं आपण बऱ्याच वेळा बजावून सांगत असतो. म्हणजे काय, शेवटचं तुला सांगतोय. तसं निर्वाण म्हणजे हा शेवटचा जन्म आहे त्या योग्याचा. त्याचा दोन गोष्टी याच्यातून आपल्याला शिकायला मिळतात. एक, त्याचं काम जेव्हा होतं, त्या योग्याचं काम जेव्हा, म्हणजे आता काम म्हणजे अर्थात ब्रह्मप्राप्ती आपण ज्याला म्हणतोय, आत्मप्राप्ती, त्याच्या ध्यानाचा जो विषय असतो त्या विषयाशी तो एकरूप होतो, तत्वाशी एकरूप होतो. हे हळूहळू हळूहळू ते पुण्य साठवत साठवत सर्व पाप, किलबिश सगळे जात, काय शब्द होता आधीच्या श्लोकामधला, संशुद्ध किलबिशा, ही जी पराकोटीची शुद्धी आहे. पराकोटीची शुद्धी, आता तिथून परत येणेच नाही इतकी ती शुद्धी. असं प्रत्येक धर्मात अधिकाधिक 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 अभ्यास करत, अधिक जास्त चांगल्या प्रतीचा, अधिक जास्त प्रमाणात असं करत करत एक जन्म असा येतो ज्या जन्मामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. दोन गोष्टी शिकायला मिळतात आहे. एक, ती शेवटच्या त्या जन्मात पूर्ण होते आणि त्याच्यातनं हेही कळतं की त्याला आता पुन्हा जन्म नाही. पुन्हा जन्म नाही म्हणजे काय, आपण तर मगाशी बोललो, सूक्ष्मदेह जातो या देहातून त्या देहात, तोच असतो जन्मानुजन्म. मग आता जर त्याला पुन्हा जन्म नसेल, सरळ सूक्ष्मदेह त्याचा इथेच संपणार, आता भंगणार आहे. मग किती जन्म लागतात हो, पुढचा प्रश्न आला. आपल्याला ते गणित करायला फार आवडत असतं, करायचं काहीच नसतं म्हणून आपल्याला सगळं पुढचं शुद्ध मराठीत प्लॅन तयार पाहिजे सगळं. आपल्याला ते कोष्टक खूप आवडतात ना, एवढ्या एकादशा करा म्हणजे असं होईल, तेवढ्या चतुर्थ्या करा म्हणजे होईल, 16 सोमवार करा म्हणजे असं होईल. असे कोष्टक दिले की आपल्याला करणे, डॉक्टर काका तेच म्हणतात, इतकी करण्याची सवय, काहीतरी करायला सांगा हो. 16 सोमवार करा, एकादशा करा, हे करा, ते करा करा करा, सगळं करा, पण विचार नका करू. कारण विचार हे फार मोठं साधन आहे परमार्थात, हे मान्यच होत नाही काका म्हणून. आणि काका वर्षानुवर्ष हेच सांगतात, विचार. कारण काका सरळ प्रश्न विचारतात, किती एकादशा केल्या म्हणजे मुक्त व्हा, आहे कसं गणित? 1001 आजपासून सुरुवात केली सगळ्यांनी. मग एकादशी करू नये का, पुढचा प्रश्न. असं म्हटलेलंच नाही ना, एकादशी सांगितलीच नसती करायला. उद्देश तो नाही आहे, त्यातला एक मूल्य आहे, पण त्याला एक मर्यादा पण आहे. आपला आत्ताचा विषय तो नाही आहे. प्रश्न असा आहे की ही प्रक्रिया किती जन्माने पूर्ण होईल, त्याचं काय उत्तर आहे? तर म्हणजे मंदाजीने एक छान दृष्टांत दिला. माझ्या बँकेमध्ये 1,00,000 रुपये कधी जमा होते. 1,00,000 म्हटल्यावर सगळ्यांनी फारच तुच्छतेने माझ्याकडे पाहिले, ते बसले. आपण $1,000,000 समजू. $1,000,000 माझ्या बँक अकाउंटमध्ये कधी जमा होते, या प्रश्नाचं काय उत्तर आहे? अहो आजच, आजच जर मी चेक दिला $1,000,000चा, $1,000,000 माझ्या बँकेत जमा. पण मी जर दरवर्षी $1,000च माझ्या बँक अकाउंटमध्ये टाकायला लागलो, करा गणित तुम्ही, किती वर्ष लागतील. 10,000 टाकले, अजून कमी लागतील. 1,00,000 टाकले म्हणजे 100,000 शुद्ध मराठीत, अजून कमी लागते. मुद्दा काय आहे? मग सांगणार कसं की $1,000,000 माझ्या बँक अकाउंटमध्ये कधी जमा होते? हे जसं सांगता येत नाही, कारण ते आपण किती वेगाने पैसे जमा करतो, पर म्हणजे मंदाजींचा दृष्टांत त्याच्यावर अवलंबून. त्याच्यामुळे याचं उत्तर एकमेव आहे, करत राहा. अरे होईल, करत राहा. आणि हेच, हा काय म्हणूया, प्रोत्साहन देण्यासाठीच भगवंतांनी म्हटलं की अरे, ज्याला नुसती, ज्यांनी जिज्ञासा केली ना मागच्या जन्मामध्ये योगाची, त्याला सुद्धा मी परमार्थाकडे वळवतो रे या जन्मामध्ये. इतका दयाळू परमेश्वर आहे. फक्त जिज्ञासा केलेली आहे, प्रत्यक्षात योगाचं काहीच केलेलं नाही. म्हणजे सारखं आपण काय पाहतो याच्यातनं, आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रेरणा घ्यायची आहे, वाया जात नाही. तुम्ही करा फक्त, तुम्ही ज्या वेगाने कराल
आणि ज्या थांबलो मी याच्यासाठी की पुढचा श्लोक त्याच विषयावरती आहे. ज्या एकाग्रतेने, ज्या भक्तिपूर्ण अंतःकरणाने झोकून देऊन ज्याला म्हणतात करार, तितकं हे लवकर होणार आहे. आणि लवकर म्हणजे किती? हो, अगदी या जन्मात सुद्धा होऊ शकतं. कोणी सांगा. त्यामुळे स्वय जाहाला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध, ह्या शेवटच्या जन्मात तो योगी स्वतः ते प्रत्यक्ष ब्रह्म झालेला असतो. म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू, तो ज्ञानी असी वेद्यू आणि तापसांचा आद्यू तपोनाथ. म्हणून तो कर्मनिष्ठांना वंद्य होतो, ज्ञानालाही तो जाणून घेण्यास योग्य आणि तपस्वी लोकांमध्येही मुख्य तपोनाथ तो असतो. कारण सर्वात श्रेष्ठ काय आहे? ब्रह्मतपो. पै जीव परमात्म संगमा, जयाचे येणे जाहले मनोधर्मा, तो शरीरीची परी महिमा ऐसी पावे. जीव परमात्म्याच्या ऐक्याला त्याच्या मनोवृत्तीचे येणे झालेले असते. थोडक्यात जीवशिवाचं मिलन झालेलं असतं. असा तो योगी देहधारीच असतो, पण एवढ्या महत्वाला प्राप्त झालेला असतो. हे योगी महत्वाची पुन्हा काय आहे? मगाशी काय वर्णन केलं? हे शेवटचा जन्म त्याचा, ब्रह्मज्ञान झालेला आहे. पण ब्रह्मज्ञान झालं त्याच्यानंतर प्रारब्धाने त्याचा देह सुरू राहणार आहे. देह पतनानंतर त्याला विदेह मुक्ती प्राप्त होणार आहे. विदेह, देह नसलेली. पण देह पतन होईस तोवर, म्हणून माऊली काय म्हणते की शरीरची परी महिमा, की तो योगी देहधारीच असतो, अजून आहे देहामध्ये, प्रारब्धाने देह शिल्लक आहे. त्या आनंदात काय करायचं आहे? आपल्याला जगायचं आहे. आपण नेहमीच पाहतो ते ध्येयच आहे आपलं. त्या आनंदात जगायचा आहे ना, तो आनंद उपभोगायचा आहे. नंतर या आनंदात देह आणि शरीर सोडून द्यायचं. तेव्हा विषय पुन्हा बदलेल, पण ते शब्द खूप महत्वाचे असतात. सोडून द्यायचं आहे, आपल्याला सोडावं लागतं. दोनमध्ये खूप फरक आहे. सोडावं लागण्यामध्ये किती कष्ट आहेत त्याची कल्पना आपण करू शकतो. सोडून देण्यामध्ये जो आनंद आहे तो सोडून द्यावं लागण्यात नाही. सोडून द्यावं लागणं म्हणजे चॉईसलेस, शुद्ध मराठीत सोडून द्यायचं आहे. ते शब्दप्रयोग फार महत्वाचा आहे. आनंदात जग हे आणि शरीरानं सोडावं तर पुन्हा साध्या भाषेत लागणारच आहे. जाऊ दे, म्हणून मला खूपच वेगळा विषय सुरून जातो, पण कारण हे दिलेलं आहे ना, हे परत करावं लागणार आहे. सभ्य माणसाचं लक्षण आहे, काका म्हणतात. असं खूप छान विषय आहे तो, पण माझा खूप आवडता विषय, पण ते विषय बदलेल म्हणून मी जात नाही तिकडे. पण हा योगी देहधारीच असतो, पण एवढ्या मोठ्या महत्वाला तो प्राप्त झालेला असतो आणि ह्यालाच जीवनमुक्ती असं म्हणतात. म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे, योगी होई अंतःकरणे पांडुकुमारा. आणि म्हणून अर्जुना, याकरिताच तुला मी नेहमीच म्हणत आहे काय, की तू अंतःकरणापासून खरा खरा योगी हो. खरा खरा योगी, हा. आणि अंतःकरणापासून, या दोन फार महत्वाच्या गोष्टी. आणि पुन्हा माऊलींनी नेहमीप्रमाणे थोडीशी प्रस्तावना करून दिली पुढच्या श्लोकाची आपल्याला. तो श्लोक मी वाचतो. योगिनामपि सर्वेषां मद्गते नान्तरात्मना, श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. पदच्छेद आहे योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना, श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. योगिनाम अपि सर्वेषां अर्थ आहे माझे ठिकाणी संबद्ध झालेल्या चित्ताने, श्रद्धायुक्त होऊन जो माझे भजन करतो, तो या सर्व योग्यांमध्ये देखील युक्ततम आहे, असे माझे मत आहे, असं भगवंत म्हणतात. माझ्या ठिकाणी संबद्ध झालेल्या चित्ताने, श्रद्धायुक्त होऊन जो माझे भजन करतो. काय म्हणलं? योगिनाम. योगिनाम म्हणजे आपल्याला माहिती आहे, पुन्हा अनेक वचन, अनेक त्या सर्व योग्यांमध्ये, सर्वेशाम, योगिनाम सर्वेशामच आहे पुढे, योगिनाम अपि म्हणजे या सर्व योग्यांमध्ये देखील
मद्गतेन अंतरात्मना, माझ्या ठिकाणी संबद्ध झालेल्या चित्ताने श्रद्धायुक्त होऊन माझे भजन करतो. श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः, तो युक्त तम आहे असे माझे मत आहे. खरं भगवंतांना काही गरज आहे म्हणायची माझे मत आहे? असं म्हटलंय 2-3 ठिकाणी भगवद्गीतेत. आता इथे योगिनामचा अर्थ दोन पद्धतीने आपण योगिनामचा अर्थ करू शकतो. एक, पहिल्या आचार्य काय म्हणतात बघू. रुद्रादित्यादी ध्यानपराणाम मध्ये, रुद्र, आदित्य इत्यादी इतर देवतांच्या उपासना करणाऱ्यांपेक्षा हा योगी, असा एक अर्थ. किंवा आत्ता वरती वरती म्हणजे आत्ता आधीच्या श्लोकामध्ये जे तपस्वी, ज्ञानी, कर्म यांनाही योगी म्हणता येऊ शकतं. ह्या सर्वांमध्ये तो श्रेष्ठ आहे, कारण चालू विषय तोच आहे. या सर्वांमध्ये तो श्रेष्ठ आहे, तो युक्त तम आहे असं म्हणतायत. का? कारण तो माझ्या ठिकाणी संबद्ध झालेल्या चित्ताने श्रद्धायुक्त होऊन भजन करतो. फार महत्वाचा विषय. म्हणजे 11वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये श्लोक आहे मत्कर्म कृन मत परमो मदभक्त संग वर्जिता. 11वा अध्याय आपला हा शेवटचा श्लोक. काय म्हणतात तिथे भगवंत? मत्कर्म कृन मत परमो. मत परमो शब्द. तर त्याच्यानंतरचा 12वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये श्लोक येतो मय्यावेश्य मनो ये माम. मय्यावेश्य मनो ये माम नित्य युक्ता उपासते. श्रद्धया परोयो पेतास तेमे युक्त तमामता. काय म्हणतात आपण भगवंत? असा जो योगी आहे तो काय आहे? तेमे युक्त तमामता. युक्त तम म्हणजे आत्ता जे इथे म्हटलं तेच भगवंत 12व्या अध्यायामध्ये पुन्हा सांगतात. आणि तिथेही युक्त तमो मताहा असं माझं मत आहे. दुसऱ्यांना काय पाहतोय आपण? महत्वाचा विषय पाहतोय की सर्वात श्रेष्ठ योगी भगवंत कोणाला म्हणतात आहेत. आणि एकच त्याच्या 2 गोष्टी आहेत, 1-2 गोष्टी ज्या सातत्याने भगवंत सांगतात आहे वेगवेगळ्या अध्यायांमध्ये, वेगवेगळ्या संदर्भामध्ये. मत्कर्म कृन मत परमो. मत परम नित्य युक्त. इथे इथे आलेला शब्द मद्गते नांतरात्मना, अर्थ एकच आहे आणि हाच युक्त तम आहे. म्हणजे काय? आपण काय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, शिकण्याचा प्रयत्न करतोय? तुम्ही 12वा अध्याय कोणता आहे? भक्ती योग नाम. इथे काय सुरू आहे? योगाचं वर्णन, म्हणजे ध्यान योगाचं वर्णन सुरू आहे. म्हणजे पहा, तुम्ही कसं शिकायचं असतं. तुम्ही कुठल्याही मार्गाने या, तुम्ही कुठलीही साधना मार्ग निवडा, हे जर होत नसेल तर वर्म चुकताय साधनेचं. इज द पॉइंट. हा बिंदू. मी जर मत परायण होऊ शकत नसेल. आपण मागच्याला बोललो होतो, मला वाटतं वैराग्याच्या याच्यामध्ये, वैराग्याच्या संदर्भात 2 पद्धतीने आपल्याला साधना करता येते, आठवत असेल तर. एक वैराग्य प्राप्तीच्या दृष्टीने आणि एक मी जर ब्रह्मनिष्ठ झालो, मी जर ईश्वरनिष्ठ झालो तर आपोआपच या गोष्टी बाजूला पडतात. ह्या दृष्टीने ते वैराग्यच आहे. प्राधान्य कर्म आयुष्यातला बदलायचं आहे. आणि ह्यालाच इथे मतकर्म मतपरम म्हटलेलं आहे. मतकर्म पण म्हटलेलं आहे, मत परमो म्हटलेला आहे. आणि नित्ययुक्ता दुसरा महत्वाचा शब्द. एक छोटासा विचार मांडतो आणि पुढे जाऊ आपण. ओव्या बघूया, किंवा त्याची आधी गीतादी स्तंभ बघावं लागेल, कारण श्लोक संपलेला आहे. श्लोक संपलाय त्यामुळे पहिले म्हणून टाकतो. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयम योगो नाम षष्ठोऽध्याय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्लोकाची सांगता होते, अध्यायाची पण सांगता होते, पण एक फार महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि मी असं म्हटलं की आता एक विचार, एक नवीन पैलू तुमच्या समोरचा ठेवतो. जरूर त्याच्यावर चिंतन करा की आपल्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट एक इकॉनॉमिक कॉन्सेप्ट आहे, जी मी बऱ्याच वेळा बोलतो. माहिती नसेल कोणाला तर पटकन सांगतो की आता आपण इथे सगळेजण बसलेलो आहोत.
आपण काय करतोय? ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय असं गृहीत धरूया. रामकृष्ण हरी. आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो आहोत, बरोबर आहे? त्याच्यामुळे मी टीव्ही बघू शकत नाहीये, मी एखादी मूव्ही बघू शकत नाहीये, चित्रपट बघू शकत नाहीये, मी बाहेर जाऊ शकत नाही मित्रांबरोबर पार्टीला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इट बिकम्स अन ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ व्हॉट आय एम डुईंग राईट नाव. बरोबर? साधी गोष्ट आहे. म्हणजे मी एक गोष्ट करत असेल तर मी उरलेल्या 5 गोष्टी करू शकत नाही. याला म्हणायचं, त्या 5 गोष्टी ज्या आहेत त्या वैयक्तिकरित्या ह्याची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट होते. त्या 5ही एकदम मी करू शकणार नाही, पण त्या 5 पैकी एक केली असती मी समजा. आता ही व्याख्या समोर ठेवली तुमच्या, त्याचा अर्थ स्पष्ट काय आहे माहिती आहे का? मी जर परमार्थ करत असेल तर मी गमतीने मी म्हणतो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट इज 0 फॉर परमार्थ. कारण मी जर परमार्थ करत असेल तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ या जगात काही नाहीच आहे. मी जर या 5-10 गोष्टी 15 गोष्टींपैकी एखादी गोष्ट करत असेल तर परमार्थ त्याची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट होतो. बरोबर आहे? याच नात्याने, याच नियमाप्रमाणे, आणि मग त्याची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट इज ऑलवेज हाय. कारण परमार्थ, आता प्रश्न असा निर्माण होतो, मी हे सगळं कशासाठी तुमच्यासमोर मांडणी केली, एक साधनेच्या दृष्टीने एक विचार तुमच्यासमोर ठेवतोय. त्याचा अर्थ असा आहे की नित्ययुक्त जर मला व्हायचं असेल, मला जर सतत जागृतीच्या काळामध्ये भगवंताचं भजन करायचं असेल, तर हे तर शक्य नाही आहे. आपल्याला माहिती आहे की आपण काही आपली कामधंदे सोडून, ज्याला म्हणतो साध्या भाषेत, आपण काही 24 तास नामस्मरण किंवा ध्यान असं काही करू शकणार आहे का? नाहीये. म्हणजे आपण बैठकीचं साधन करू शकणार नाही. हे मान्य केलेलं आहे, शास्त्रांनी पण मान्य केलेलं आहे. मग पुढचा विचार असा येतो की मी जे करणार आहे, पहिली गोष्ट ते गरजेचं आहे का? तो काय म्हणतात त्याला, व्याप आहे की उपद्व्याप आहे? काकांच्या भाषेत बरोबर कशी विचारायला सुरुवात होते पहा. इफ यू कीप दिस अपॉर्च्युनिटी कॉस्ट फ्रंट अँड सेंटर, की मी जे आता करायला जातोय, करणार आहे, हे उपद्व्यापात मोडतंय का व्यापात मोडत आहे? आणि जर ते व्यापात मोडत असेल तर ते माझं कर्तव्य, आणि कर्तव्य करायला भगवंतानीच सांगितलेलं आहे. पहा कसं कसं एक एक गोष्ट सुटत जातात. हे त्यांनीच सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यांनी मला कर्तव्य करायला सांगितलं. मग ते कर्तव्य माझं पती म्हणून असेल, पत्नी म्हणून असेल, मुलगा म्हणून असेल, मुलगी म्हणून असेल, आई म्हणून असेल, वडील म्हणून असेल, ऑफिसमधला बॉस म्हणून असेल, जे काय असेल ते, ही माझी कर्तव्यच आहे, ती केलीच पाहिजे. त्यामुळे त्याची अडचण नाही आहे. म्हणजे पुन्हा ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट काय होते आहे? 0च होते आहे. कारण त्यांनी सांगितलंय म्हणून मी करतोय, माझं कर्तव्य आहे म्हणून मी करतोय. उपद्व्याप नाही, फक्त व्याप, पहिली गोष्ट. आता तेही करताना जर मी कर्म त्याला अर्पण करून केलं, ते फल जर मी त्याला अर्पण केलं, कसं करायचं हा विषय पूर्ण वेगळा आहे. आता तिकडे आपल्याला जायचं नाहीये. पण एक विचार तुमच्या समोर ठेवतोय या निमित्ताने, की सावध झालं पाहिजे प्रत्येक क्षणी, की अरे व्हॉट इज ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. आणि माझी अवस्था इतकी वाईट आहे की मी पुन्हा सो कॉल्ड पारमार्थिक कर्म जरी करत असेल, मी देवपूजा जरी करत असलो, नामस्मरण जरी मी करत असलो, तरी माझा देहच फक्त ती जीभच म्हणते श्रीराम जय राम जय जय राम, माझं चित्त बाहेरच भरकटत आहे. म्हणजे त्याची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. आलं लक्षात? म्हणजे जे दिसायला वरवर कर्म पारमार्थिक दिसत आहे, ते सुद्धा मी नीट धड करत नसेल तर बाकीच्या कर्माचं तर नावच नाही. पण जर मला हे बदलायचं असेल तर ही एक छान संकल्पना एक आहे विचार करण्याच्या दृष्टीने, की हा विचार सदैव ठेवावा अंतःकरणामध्ये, की अरे आलं कोणीतरी, त्यानिमित्ताने कोणाची तरी निंदा करणं सुरू झालं, लगेच ठीक आहे, एक 30 सेकंद 1 मिनिट होईल आपल्याकडून चूक, पण सावध व्हावं. उप्स, आय एम सॉरी, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. हा वेळ मी त्याच्या चिंतनात लावू शकतो. आणि पुन्हा समोर कोणी बसलं असेल त्याला बोलू देवा, आपला काही संबंध नाही, उठून जाण्याची गरज नाही आहे, पण मनातल्या मनात मी माझा विषय बदलायचा. आता आपण प्रापंचिक आहोत, काका म्हणतात कधी कधी ती कला होला हो लावता आलं पाहिजे, पण माझ्या मनात काय सुरू फक्त मलाच कळू शकतं. ताबडतोब सावध व्हायचं की हा जो वेळ चाललेला आहे हा पूर्णतः वाया चाललेला आहे. त्या व्यक्तीबद्दल मी कितीही वेळ आणि कितीही बोललो तरी त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फरक पडणार आहे का? नाही, कारण तिच्या कानावरच हे जात नाही, आणि तिच्या तोंडावर किंवा तिच्या किंवा त्याच्या तोंडावर सांगण्याची माझी हिंमत नाही आहे, कारण त्याचे परिणाम भोगावे लागतात. मग त्या व्यक्तीच्या मागे हे
बोलून आपण काय मिळवतोय त्याच्यापेक्षा. म्हणून म्हणजे एक छान संकल्पना आहे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट नावाची, लक्षात ठेवा. आणि ही याच्यासाठी लक्षात ठेवायची की असं जेव्हा मी सातत्याने त्याच्या चिंतनात राहीन, मग मी त्याचं नामस्मरण करीन, मी त्याचा विचार करीन, जे काय असेल ते अनुसंधान, ज्याला साध्या भाषेत छान शब्द आहे त्याला अनुसंधान असं म्हणतात. असं अनुसंधान माझं जितकं जास्तीत जास्त काळ टिकेल दिवसभरात, एक रात्री झोपताना एक छान असं स्वतःचं काय करू शकतो, आत्मपरीक्षण करू शकतो की खरंच किती वेळात मला भगवंताची आठवण झाली बरं दिवसभर. आपली अवस्था अशी आहे ना, भगवंताची आठवण दिवसभरात खरंच किती वेळा झाली. फक्त देवघरात गेलो नमस्कार करताना तेव्हाच झाली की नाही, इतर वेळेला सुद्धा झाली या या पद्धतीने. मग नारद भक्ती सूत्र जे म्हणतं, काय म्हणतो, तद विस्मरणे परम व्याकुलता. खरा भक्त असतो ना, तो तर विस्मरण झालं तर व्याकुळ होतो, एक क्षण दोन क्षण, की मला विस्मरण झालंच कसं भगवंताचं. आणि आपली अवस्था काय आहे, दोन वेळा आठवण जरी झाली तर आनंद होतो, अरे दोन वेळा आठवण झाली तर भगवंताची, आणि मी स्वतःला भक्त समजतो. डॉक्टर काय म्हणतात, आरशात तोंड पाहिलं का, इतकी जी एक दरी पडते भक्ताची, जी खरी व्याख्या केलेली आहे समर्थाने तीच केली आहे, विभक्त नव्हे तो भक्त. तर मी त्याचा खरा भक्त असेल तर त्याचं विस्मरण होणं शक्य नाही, सदैव स्मरणच आहे त्याचं. म्हणून मी म्हणतो, मी कर्तव्य कर्म करत असतानाही त्याचं स्मरण. करत नसेल तर फारच छान आहे, मोकळा वेळ आहे, उदासीनता तत्वता सार आहे, म्हणून तो समर्थ सांगतात. उदासीन म्हणजे व्यवहारात आपण ज्याला उदासीन म्हणतो तसं नाही आहे ते, ये कैसी उदासी छाई वाली उदासी नाही आहे ती. उदासीन म्हणजे ज्यांनी आपल्या आशा आकांक्षा समूळ उचकटून फेकूनच दिलेल्या आहेत. फेकून दिल्या म्हणजे काय, असं की प्रत्यक्षात फेकायचं काहीच नसतं, विवेकाने त्या काढून टाकलेल्या आहेत इच्छा. आणि इच्छाच त्या याच्या माझ्या मार्गात आड येतात आहे नित्ययुक्त होण्याच्या. एवढं सगळं मी का बोललो, कारण भगवंत याला युक्त तम म्हणतात. आणि हे जर वर्म माझं निष्ठत असेल ना हातातलं, तर मग हाच अध्याय मला सांगतोय, बाबा रे अजून खूप जन्म घ्यावे लागतील रे, खूप जन्म घ्यावे. होईल, वाया काहीच जाणार नाहीये, भगवंताचं आश्वासन आहे. पण प्रत्येक जन्मात थोडं 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 माऊलीने ते वर्णन केलेलं आहे. असं करायचं आहे आपल्याला का हेची देही हेची डोळ, हे आपल्याला ठरवायचं आहे. पण भगवंत सांगून मोकळे होतात आहे. दोन अध्याय मी तुमच्या वानगी दाखल ठेवलेले आहेत समोर, की योग वित्तम कोण आहे, योगतम कोण आहे, सर्वात उत्तम तऱ्हेचा योगी कोण आहे, याची व्याख्या सातत्याने भगवंत तीच सांगतात. मत पर हो, नित्ययुक्त हो, या सगळ्याचं साधारण आशय तोच आहे. थोडे थोडे त्याच्यात आहेत सूक्ष्म पदर त्याचे, पण आशय एकच आहे. आता हा शेवटचा श्लोक झाला आणि आपण पुन्हा एकदा, दोन तीन वाचन झाले, आपण गीता दीपस्तंभ बाजूला ठेवलं होतं कारण परमपूज्य काकांनी 40 ते 47 एवढ्या मोठ्या श्लोकांचा मोठा एक गटच केला होता. आता 47वा हा श्लोक हा इथे संपला, अध्याय संपला. त्याच्यामुळे आपण एक एक नाही, एकच परिच्छेद नाही, दोन परिच्छेद आहेत ते वाचूया. या निमित्ताने पुन्हा एकदा आपली उजळणीसारखंच होईल थोडंफार. 40 ते 47 पहिले अर्थ आहे नेहमीप्रमाणे आणि मग विवेचन आहे. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. हा जो श्लोक होता तिथपासून ते आत्ताच्या या श्लोकापर्यंत. हे अर्जुना, ह्या पृथ्वीवर किंवा परलोकीही त्याची साधना नष्ट होत नाही, कारण सत्कर्म करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही. काय, सत्कर्म करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही. फक्त सत्कर्माची व्याख्या समजून घ्यावी लागते. माझी व्याख्या आणि माऊलींची वेगळी. आता तिकडे जायचं नाही, पण त्याची सुंदर ओवी आहे ती. योगभ्रष्ट साधक पुण्यवंतांना मिळणाऱ्या स्वर्गादी लोकांना जाऊन तेथे दीर्घकाळ राहून नंतर शुद्ध आचरणाच्या श्रीमंत घराण्यात जन्माला येतो, किंवा तो ज्ञानसंपन्न योग्याच्या कुळात जन्माला येतो. ह्या पृथ्वीवर असा जन्म मिळणे फार दुर्लभ आहे. पूर्वजन्मातील शरीरात झालेली योगबुद्धी त्याला नव्या शरीरात मिळते. आपण ज्याला म्हटलं ना, तो सूक्ष्मदेह या शरीरातून त्या शरीरात जातो,
अगदी साध्या भाषेत काका सांगतायत की पूर्वजन्मातील शरीरात झालेली योगबुद्धी, त्याच्या त्या योगबुद्धीशी त्याचा काय होतो, संयोग होतो, असं आपण त्या श्लोकामध्ये शिकलेलो आहे. तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम, असा तो श्लोक. योगबुद्धी त्याला नव्या शरीरात मिळते. तो योग सिद्धीसाठी अधिक नेटाने प्रयत्न करतो. पूर्वजन्मीचा अभ्यासच अधिक नेटाने महत्वाचा, मी जसं म्हणालो अधिकाधिक अधिक जोरकस प्रयत्न त्याचा होतो. त्याचा त्याचं प्रमाण आणि त्याचा दर्जा जास्त असतो या जन्मामध्ये. तसंच त्याच्या पुढच्या जन्मात तिथून पुढे जास्तीत जास्त, आणि तो ओढल्या जातो. हे सगळं आपण वर्णन वाचलेलं आहे. त्यामुळे त्याला पूर्वजन्मीचा अभ्यासच त्याला योगाभ्यास करण्यास भाग पाडतो. अधिक नेटाने तो प्रयत्न करतो, आणि ज्याला ध्यानयोगाची जिज्ञासा आहे तो शाब्दिक ब्रह्मज्ञानाहून श्रेष्ठ असतो. हे आपण आत्ताच पाहिलं. त्याला आपण परोक्ष ज्ञानी असं म्हटलं. 12व्या अध्यायात भगवंत ज्ञानात ध्यानम विशिष्यते असे सांगितले भगवंतांनी. ज्ञानात, ज्ञानापेक्षा ध्यानम विशिष्यते. प्रयत्नपूर्वक योगाभ्यास करीत राहिल्याने निष्पाप होऊन, संशुद्ध किल्बिषः, निष्पाप होऊन अनेक जन्मानंतर सिद्धी लाभून त्याला मोक्षाचा लाभ होतो. थोडक्यात काय आहे, मोक्ष मिळणं इतकं सोपं नाही. सोपं नाही म्हणजे सवंग नाही असं त्याचा अर्थ. आपल्याला प्रोत्साहनच देतात आहे, अरे जिज्ञासेने सुद्धा एवढं काम होतं, तर यांनी तो होणारच आहे. होणार नाही असा भाग नाही आहे, पण सवंग निश्चित मात्र नाही. अनेक जन्म लागू शकतात जर तसं साधना जर आपण केली नाही, निष्पाप आपण झालो नाही. पण असा जो निष्पाप होतो त्याला त्या मोक्षाचा लाभ होतो. तपाचरण करणाऱ्यापेक्षा व शब्दज्ञानापेक्षा ध्यानयोगी श्रेष्ठ आहे. मनुष्याणाम सहस्रेषु यतती सिद्धये भगवंत म्हणला. कठीण आहे. कठीण या दृष्टीने की एक तर अशा अनेक हजार लोकांमध्ये कोणीतरी वळतो, त्या हजार लोकांमधल्या कोणाला तरी हे प्राप्त होतं. कारण एवढूस जरी कुठे चित्त अडकलं तर ते पुढच्या जन्माला कारण ठरतं. कथा ऐकली आहेत आपण, रोहिदासाची कथा ऐकली, जड भरताची कथा ऐकली. रोहिदासांची कथा माहिती आहे ना तुम्हाला? थोडक्यात गडबड झाली होती, थोडक्यात. पुन्हा जन्म नसेल ऐकले तर सांगू शकतो, पण म्हणून म्हणलं ते कठीण या दृष्टीने आहे की हे जे निष्पाप, हा निष्पाप शब्द आपण पुन्हा घासून घासून गुळगुळीत केलेला व्यवहारामध्ये, पण इथे संशुद्ध किल्बिष म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी मी हा उल्लेख केला की किती शुद्धता अंतःकरणाची असावी लागते. कारण ते तत्व तितकं शुद्ध आहे त्याच्याशी मला एकरूप व्हायचं आहे. नाही तर माझं चित्त अशुद्ध आहे, माझं चित्त अशांत आहे, आणि मी त्याच्याशी एकरूप होणं कसं चालेल? एखादा शब्द आहे, धसमुसळेपणा चालत नाही तिथे. हळुवार, हलके, सावकाश, अलगद, जिथे एकरूपता होते ना त्याचं वर्णन सुरू आहे बरं का. तिथे कसं पोचावं लागतं. असो, आपण याच्याकडे परत येऊ. तपाचरण करणाऱ्यापेक्षा शब्दज्ञानापेक्षा ध्यानयोगी श्रेष्ठ आहे. सकाम कर्मी करणाऱ्यापेक्षा निष्काम कर्मयोगी श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना तू सांख्य बुद्धियुक्त निष्काम कर्मयोगी हो. आता परमपूज्य काकांनी इथे योगी जो शब्द आहे, योगी नामपि सर्वेशाम, शेवटचा श्लोक, त्याच्यात योगी या शब्दाची केलेली व्याख्या आहे सांख्य बुद्धियुक्त निष्काम कर्मयोगी. म्हणजे त्याच्यात ज्ञानही आलं, त्याच्यात निष्काम कर्मही आला. या सर्व योग्यांमध्ये जो माझ्या ठिकाणी अंतःकरण समर्पित करून श्रद्धेने माझी सतत भक्ती करतो, नित्ययुक्त मत्पर, मी सारखं सारखं सांगतोय, तो मला सर्वात श्रेष्ठ वाटतो असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून हे वर्म आपल्या हातातून निसटता कामा. तुम्ही नामस्मरण करा अखंड, तेच होणार. तुम्ही अखंड चिंतन करा, तेच होणार. या दोन गोष्टींचा उल्लेख का केला? निष्काम कर्म करा अखंड, तेच होणार.
या 3 गोष्टींचा उल्लेख याच्यासाठी केला की याच्यात बैठकीच्या साधनेचा संबंध नाही. बैठकीच्या साधनेचं प्रकरण वेगळंच आहे. आपण चालत्या बोलत्या साधनेबद्दल बोलतोय. पण अखंड अनुसंधान त्याचं हवं. आणि हे जर घडत नसेल तर अजून मला साधना जशी हवी आहे तशी जमत नाहीये. अजूनही माझं चित्त बाहेरच आहे अडकलेलं, कशात ना कशात तरी. हा त्याचा अर्थ आहे. इथे अर्थ सांगून झालाय. आणि आपण त्याचं विवेचन बघूया. एकच परिच्छेद आहे काकांचा. गीतेमध्ये अनेक वेळा योग या शब्दाच्या वापरामध्ये संदिग्धता आहे. बरोबर आहे, कारण संदर्भाने अर्थ लावावा लागतो. कारण योग अनेक ठिकाणी शब्द आलेला आहे भगवद्गीतेमध्ये. अर्थातच संदिग्धता आहे. म्हणतात काका, संदर्भ व चालू प्रकरणाचा हेतू म्हणजे स्पिरिट लक्षात घेऊन अर्थ करावा लागतो. असे अर्थ करताना प्रामाणिक मतभेद होऊ शकतात. 45व्या श्लोकातील योगी हा ध्यान योगी आहे. आपण आता जे पाहिलं, प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषा, त्यातला जो योगी आहे तो ध्यान योगी आहे. 46व्या श्लोकात योग्यांचा तरतम भाव सांगितलेला असल्याने पहिल्या चरणातील योगी ध्यानयोगीच आहे. तर दुसऱ्या श्लोकात कर्मभिही एवढेच म्हटले असल्याने येथे कर्मकांडांतर्गत सकाम कर्मठ असा अर्थ केला आहे. आणि तस्माद योगी भव या निष्कर्षात भगवान श्रीकृष्णांच्या सातत्यपूर्ण निष्काम कर्मयोगाच्या उपदेशाचा रोख लक्षात घेऊन सांख्य बुद्धियुक्त कर्मयोगी असा अर्थ केला आहे. काका सांगतात, तुम्ही मगाशी म्हणालो की त्यांनी सांख्य बुद्धियुक्त कर्मयोगी असा अर्थ काकांनी शेवटच्या श्लोकातल्या योग किंवा योगी शब्दाचा केलेला आहे. कधी कधी आचार्यांच्या भाष्यामध्ये, कधी कधी म्हणजे आज आधीच्याच 2-3 श्लोकांच्या आधी संदर्भाप्रमाणे योगी याचा अर्थ किंवा जिज्ञासू, मगाशी जो शब्द आला होता ना त्याचा अर्थ संन्यासी असा केलेला आहे. संदर्भाप्रमाणे तो अर्थ केलेला आहे. जिज्ञासू म्हणजे संन्यासी. त्यामुळे संदर्भ फार बघावा लागतो. तप करणारे पुण्यासाठी, फळप्राप्तीसाठी किंवा सामर्थ्यासाठी तप करू शकतात. तप करण्याचे अनेक उद्देश असू शकतात. पुण्यासाठी करू शकतात काही लोक, काही फळं हवी आहेत, जसं काही सिद्धी हवी आहेत. एक खूप महत्वाचा विषय आहे म्हणून मी थांबलो थोडस. काय आहे, आपल्याला कुठे काही थोडे चमत्कार दिसले की आपल्याला लगेच नमस्कार, सवय आहे आपल्याला ती. पण चमत्काराचा आणि परमार्थाचा संबंध नाही, हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. आपल्याला सुरुवातीच्या काळात माहीत नसतं, कारण आपल्याला एक साधारण ढोबळमानाने काहीतरी आपल्या कल्पना असतात परमार्थाबद्दल. कारण चमत्कार असं गृहीत धरूया की खरे चमत्कार आहेत ते, असं गृहीत धरूया क्षणभर. ते चमत्कार कुठल्या ना कुठल्या सिद्धीतून निर्माण होतात. कुठल्या तरी सिद्धी प्राप्त झालेल्या असतात त्या महात्म्याला, आणि त्याच्यातून कधी चमत्कार दाखवले जातात, कधी घडतात. सोडून देऊ, तो विषय नाही आता. पण मुद्दा असा की हे आहे म्हणजे तिथे ब्रह्मज्ञान आहे असं नव्हे, हा विषय. आणि म्हणून इथे जे म्हटलंय की तप करणारे पुण्यासाठी, फळप्राप्तीसाठी, फळ म्हणजे अशा पद्धतीचे काही जण सिद्धीसाठीच तप करतात. आणि आपण त्या अष्टमहासिद्धींचं माऊलींनी काय मूल्यमापन केलेलं आहे हे याच अध्यायात वाचलेलं आहे. आठवत आहे कुंडलिनी सदा योग जेव्हा आपण अभ्यासला तेव्हा. कारण ह्या सगळ्या अष्टसिद्धी ज्याच्या घरी पाणी भरतात असं म्हणतात, ते जे ब्रह्मज्ञान आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. त्यामुळे तप करणारे पुण्यासाठी, फळप्राप्तीसाठी किंवा सामर्थ्यासाठी तप करू शकतात. शब्दज्ञानी पंडित विद्वत्ता, खंडन धनाधिकांसाठी परोक्ष ज्ञानात रमू शकतो. हे सगळे काय आहेत आपल्यासाठी? धोक्याच्या पाट्या आहेत. त्याच्याहून विरक्त, त्यांच्याहून जो विरक्त आहे, एकांतवासी आहे व मन इंद्रियांना आवरून ध्यानाभ्यासाचा प्रयत्न करणारा हा नक्कीच श्रेष्ठ आहे. पण ह्यातील क्लेश लक्षात घेतले तर अनेकांच्या आवाक्यात असण्याच्या दृष्टीने कर्मयोगी श्रेष्ठ आहे. श्रद्धावंत व निष्ठावंत भक्तियोगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे, हे भगवान श्रीकृष्णांनी आवर्जून सांगितलेले आहे. हे विवेचन म्हणजे काकांनी याच्यासाठी केलं की त्यांनी योगी याचा अर्थ पुन्हा एकदा सांख्य बुद्धियुक्त कर्मयोगी असा केलेला असल्यामुळे हे स्पष्टीकरण काकांनी इथे दिलेलं आहे. पुन्हा एकदा
हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयम योगो नाम षष्ठोऽध्यायः। हरि ओम तत्सत। आपली वेळ झालेली आहे, त्यामुळे आपल्याला आज ओव्याचा अभ्यास करायला वेळ नाही. आपल्याला या ज्या ओव्या आहेत उरलेल्या शेवटच्या श्लोकावरच्या त्या आपण पुढच्या वेळेला घेऊया. आणि आज इथे थांबूया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.